महादेवावर फक्त जलाभिषेक करत जा, जलाभिषेक. दररोज काय करायचं? दररोज करा, सोमवारी करा, शिवरात्रीला करा. एक तांब्याभर पाणी. महादेवाला जलाभिषेक अतिशय प्रिय आहे. जलाभिषेक, जलाभिषेक म्हणजे पाण्याचा केलेला अभिषेक. मग कोणी दुधानं करा, कोणी पंचामृतानं करा, कोणी मधानं करा, कोणी तुपानं करा, पण एक तांब्याभर जरी पाणी महादेवाच्या डोक्यावर घातलं आणि एक बेलाचं पान जरी महादेवाला अर्पण केलं तरीही तो प्रसन्न होणार आहे. प्रसन्न बेल किती प्रिय आहे महादेवाला सांगतो ऐका. त्यातले त्यात विशेष सोमवार असेल, शिवरात्र जर असेल तर त्याचं विशेष फळ आहे. बेल अर्पण करत जा, पाणी घालत जा, अनंत पुण्याची प्राप्ती होते. शिवपुराणामध्ये त्या संबंधी एक कथा आलेली आहे. गोड कथा आहे, फार लक्षपूर्वक आहे ऐका. पुरा कश्चित वन्ये भिल्लो नामना हयसिद्ध गुरुबृह कुटुंबी बलवान क्रूर क्रूर कर्म परायणः. पूर्वी एका वनामध्ये गुरुद्रोह नावाचा एक निर्दयी क्रूर भिल्ल राहायचा. भिल्ल. शिवलीलामृत वाचलं का कोणी? कोणी कोणी वाचलं? 1 2 3 4 5 5-7 जणीनं, 7-8 10 जणीनं त्या पुराणामध्ये शिवलीलामृतामध्ये ही कथा येते ऐका. त्याचं नाव आहे गुरुद्रोह नावाचा तो एक भिल्ल होता. भिल्ल वनामध्ये राहायचा, शिकार करायचा. निरंतरम वने गत्वा मृगान हंतीस नित्यशः चौर्यमच विविधम तत्र करोती स वने वसन. तो भिल्ल दररोज वनामध्ये जंगलामध्ये जायचा, जाऊन प्राण्यांची शिकार करायचा. शिकार तर करायचाच, पण रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरू लोकांना अडवायचं, वाटमारी करायची, चोरी करायचा. तो दिवस होता शिवरात्रीचा. कोणता दिवस होता? शिवरात्रीचा. ऐका, शिवरात्रीचा दिवस आहे आणि त्या शिवरात्रीच्या दिवशी बायकोनं सांगितलं, मालक घरामध्ये 2 दिवसापासून काही खायला नाही, लेकर बाळ उपाशी आहेत, मायबाप उपाशी आहेत तुमचेच, जा आणि शिकार करून आणा काहीतरी खायला. कालपासून काही खाल्लं नाही पोरांनी, सगळेजण उपाशी आहेत घरामध्ये. त्यावेळेला भिल्ल काय म्हणतोय बायकोला, आता जातो शिकारीला, आता जातो आणि दुपारपर्यंत का होईना पण काहीतरी घेऊन येतो खायला. फार गोड कथा आहे ऐका, फार लक्षपूर्वक ऐका. दुपारपर्यंत काहीतरी घेऊन येतो मी खाण्यासाठी शिकार करून. आणि लक्षात ठेव, जोपर्यंत शिकार मिळणार नाही तोपर्यंत घरालाच येत नाही. बायकोचं त्याचं खटकलं. बायको म्हणती खायला काही नाही, आणा खायला. बायकोचं कामच असते गुरुजी, आणा आणा. एक तुमच्या लक्षात आलं का, कधी विचार केला का, म्हातारपणी ज्या म्हाताऱ्या असतात का, म्हाताऱ्या ज्यांचं वय झाले, म्हातारपणी त्यांची मान अशी हलती, बरोबर आहे? कशी हलती पुरुष मंडळी? अशी. आणि म्हाताऱ्याची, जे म्हातारे माणसं असतात त्यांची कशी हलती? बायकोला म्हणजे महिला मंडळीला नेहमी काय सवय असती? आणा आणा आणा. म्हातारा म्हणते नाही नाही नाही. हा, बायको म्हणती खायला आणा काहीतरी, पोरं बाळा उपाशी आहे, तुमचे मायबाप उपाशी आहे, मी उपाशी आहे. पण तो भिल्ल म्हणतोय, हे बघ जातो आता शिकारीला, दुपारपर्यंत शिकार घेऊन येतो, नाही शिकार आणली तर घरलाच येणार नाही, शिकार करूनच वापस घरला येतो. हा. पाण्यासाठी एक सुरई, आपण त्याला बाटल म्हणू, पाण्याची बॉटल. आजकाल बाटल्या आल्या, पूर्वीच्या काळी मातीच्या, चिनी मातीच्या सुरई असायच्या. पाण्यासाठी त्याने एक बॉटल भरून घेतली, सुरई भरून घेतली आणि कमरेला बांधली. धनुष्य बाण घेतला, भात्यामध्ये बाण घेतले आणि निघालाय शिकारीसाठी जंगलामध्ये. उन्हाळ्याचे दिवस सुरू होते, उन्हाचे चटके बसतायत, अंग भासते, पायामध्ये त्याच्या वाहन नाहीये, काही चप्पल बूट काही न घालता अनवाणी पायानं घामानं भिजलेला तो भिल्ल संपूर्ण जंगलामध्ये फिरतोय. पण त्याला एकही शिकार नाही भेटली. दिवस कोणता होता? शिवरात्रीचा दिवस. ऐका, संपूर्ण जंगलामध्ये फिरतोय तो, पण त्याला एकही शिकार मिळाली नाही. सकाळ संपली, दुपार झाली आणि दुपार नंतर संध्याकाळ झाली, पण शिकार मात्र सापडत नाहीये. अंधार पडलाय, अंधार पडायला. संध्याकाळच्या वेळेला तो भिल्ल एका तळ्याच्या काठावर आलाय, तळ्याच्या काठावर. आणि तळ्याच्या काठावर आल्यावर त्यानं विचार केला, दिवसभर नाही तर नाही,
पण रात्रीच्या वेळेला का होईना या तळ्यावर पाणी पिण्यासाठी एखादा जंगली जनावर येईल आणि मी त्याची शिकार करील आणि त्याला घरी घेऊन जाईल. तोपर्यंत घरी जायचं नाही, इथंच थांबायचं. एक उंच झाड पाहिलं त्यानं तळ्याच्या काठावर, जिथून तळं असं दिसेल, दृष्टिक्षेपामध्ये येईल तळं, असं एक झाड पाहिलं आणि त्या झाडावर चढून बसला. लेकराच्या पोटातली भूक दिसत होती त्याला, लेकरांच्या पोटातली, आणि बायकोच्या डोळ्यातला राग दिसत होता सकाळचा. शिकार केल्याशिवाय घरी जायचं नाही, आपले मायबाप उपाशी आहेत त्याची काळजी त्याला होती. म्हणून आपण कोणत्या झाडावर चढायलो हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं नाही. काटे होते त्या झाडाला, एवढाले काटे. काटेरी झाडावर चढला तो आणि वर बसलाय झाडावर. आता तो शिकारीची वाट पाहतोय. रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला. प्रहर किती प्रहर असतात सांगितलं मी काल. 24 तासाचे एकूण, दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4, 8 प्रहर. ऐका, सूर्योदयापासून, हे इंग्लिश कॅलेंडर जेव्हापासून आले तेव्हापासून आपण आपली संस्कृती विसरलो. सूर्योदय दिवस निघाला तेव्हापासून 3 तास मोजायचे. 3 तासाचा एक प्रहर. म्हणजे सकाळी 6ला जर दिवस निघाला, 6 ते 9 पहिला प्रहर, 9 ते 12 दुसरा, 12 ते 3 तिसरा आणि 3 ते पुन्हा 6, संध्याकाळचे 6 वाजलेत. किती प्रहर झाले? 4 प्रहर. तसेच संध्याकाळी 6 ते रात्री 9 पहिला प्रहर सुरू झाला. पहिला प्रहर ऐका, 9 ते 12 रात्रीचे दुसरा, 12 ते 3 तिसरा आणि सकाळचे 3 ते सकाळचे 6 हे रात्रीचा चौथा प्रहर. आता रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला. त्यावेळेला पाणी पिण्यासाठी त्या तळ्यावर एक हरीण आली. आणि ती हरीण तिच्या पोटामध्ये पिल्लं होती. 2 पिल्लं आहेत त्या हरिणीच्या पोटामध्ये. ती गर्भवती असलेली हरीण जेव्हा तळ्यावर पाणी पिण्यासाठी आली, तहानलेली हरीण पाणी पित आहे, तिच्या पोटामध्ये ते 2 बाळ सुद्धा आहेत. एक लक्षात घ्या, मोठं पोट दिसते त्या हरिणीचं. त्या बिल्लानं पाहिलं आणि बिल्लानं पाहिल्याबरोबर झाडावर बसलेला बिल्ल सावध झाला. भात्यातून एक बाण काढला आणि धनुष्यावर चढवला. नेम धरण्याचा प्रयत्न करतोय. झाडावर हालचाल झालेली पाहिली त्या हरिणीनं. हरिणी देखील सावध झाली, कान टवकारले, डोळे पाहते ती समोरच्या झाडावर. आणि इकडे भिल्ल नेम धरण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला नीट दिसत नाहीये. हालचाल झाली. कमरेला जी बाटली बांधलेली होती पाण्याची, ती बाटल हल्ली. त्या बाटलीतलं थोडंसं पाणी खाली पडलं. आणि बाणाचा नेम धरण्याचा प्रयत्न करतोय, पण दिसत नाहीये त्या पाल्यामुळं. काही पानं आहेत समोर, कचा पानं तोडले काही आणि टाकले खाली. एक लक्षात घ्या, भिल्लाच्या हातून सहज रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये पूजा घडली. पूजा नकळत कोणतं होतं ते झाड. कशी घडली पूजा? काटेरी झाड होतं ते बेलाचं. तुम्ही मोजून बेल अर्पण करता, मोजून 108, पण त्या भिल्लाला मोजायची बाराखडीच येत नव्हती, उजळणीच येत नव्हती. हा भोळा देव आहे, मी नेहमी सांगतो, इथं मोजायची गरजच नाही. भोळा देव आहे. तुम्ही एक बेलाचं पान जरी त्याच्या डोक्यावर ठेवलं तरी खुश होत होतो. हा, आणि बेलाच्या झाडाखाली महादेव असणारच. जरी पिंड तुम्हाला नाही दिसली, असं बेलाचं झाड नाही तिथं महादेव नाही, असं होऊ शकत नाही. अदृश्य रूपात का असेना, पण महादेव असणारच आहे. त्याच्या मुळामध्ये तर 33 कोटी देवी देवतांचा वास आहे बेलाच्या झाडाच्या. एवढं बेलाचं झाड पवित्र आहे. पानं टाकली तोडून खाली, थोडंसं पाणी पडलं आणि पहिल्या प्रहरामध्ये म्हणजे रात्रीचे 6 ते 9 या दरम्यान एक पूजा घडली त्याच्या हातून, त्या भिल्लाच्या हातून. सहज त्या पिंडीवरती ते पाणी पडलं आणि बेलाचे पानं पडले. रात्रीच्या प्रहरामध्ये पूजा घडली आणि त्यावेळेला तो बाण धरलाय, तो बाण सोडणार त्यावेळेला ती गर्भवती हरिण असलेली काय म्हणते भिल्लाला, दादा नको रे मारू मला, नको मारू मला, मी गर्भवती आहे, गर्भी नाही मी, आणि माझ्या पोटामध्ये 2 पिल्लं आहेत रे, मारू नको. ते हरिण बोलते माणसाच्या आवाजामध्ये त्या बिल्लाला. नवल वाटतं याला त्या बिल्लाला. एका गर्भवती जीवाला मारणं त्याच्यासारखं महापाप जगामध्ये दुसरं कोणतं नाही. गर्भवती जीवाला मारू नको दादा तू. हा, मी गर्भवती आहे आणि माझ्या पोटामध्ये 2 जीव आहेत, त्या गर्भाला देखील मारणं महापाप आहे. गर्भाला देखील मारणं महापाप आहे. शिवलीलामृतामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, ऐका.
बकरे माहित आहेत, बकरे शेळीचे पिल्ले. 1000 बकरे जर मारले, 1000 बकरे, तर एक बैल मारल्याचं पाप लागतं. बरोबर आहे, पारायण करत जा त्याचं. 1000 बकरे मारले तर एक बैल मारल्याचं पाप लागतं. असे 100 बैल मारले तर एक गाय मारल्याचं पाप लागतं. ऐका, 100 बैल मारले तर, आणि अशा 100 गायी जर मारल्या, 100 गायी, तर एका गर्भाची हत्या केल्याचं पाप आहे. म्हणजे याचा विचार करा तुम्ही किती मोठं पाप आहे ते. म्हणून गर्भाची हत्या नाही करायची. आपल्या हातून भ्रूण हत्या त्याला म्हटलंय. काही दिवस लोकांनी सपाटा लावला होता हो, सोनोग्राफी करायची मारायचं, सोनोग्राफी करायची मारायचं. परिणाम आपल्यालाच भोगायचे. उद्या आपल्या पोराला बघा पोरगी मिळते का आता, भगव्या लुंग्याच. म्हणून हे भिल्ल दादा, ती हरिणी विनंती करते, माझ्या पोटामध्ये 2 लहान जीव वाढत आहेत दादा, मी त्यांना जन्म देते, मला फक्त एकदा घरी जाऊ दे, त्यांना जन्माला घालते मी आणि परत येते, मग तुम्हाला खुशाल मार, खुशाल मार, मी मरायला तयार आहे. फक्त माझ्या या 2 बाळांना हे जग पाहू दे. गर्भावस्थेमध्ये असणाऱ्या जीवाला मारणं बरं नाही रे दादा, जाऊ दे मला, मी घरी जाऊन येते. भिल्ल विचार करतोय, अरे ही हरिणी तर माणसाची भाषा बोलते. ही हरिणी माणसाची भाषा. ए हरिणी, तू माणसाची भाषा कशी काय का बोलतेस? त्यावेळेला ती हरिण म्हणते, अरे दादा, हे सत्ययुग आहे, सत्ययुग, सत्ययुग. आणि या सत्ययुगामध्ये माणूस असो किंवा पशु असो, सर्वजण बोलतात आणि सत्यच बोलतात, सत्यच बोलतात. ऐका, सगळे जीव एकमेकाची भाषा बोलू शकतात. आम्ही पशु असलो म्हणून काय झालं, आम्ही सत्य आचरण करतो. जनावर होते तेव्हाचे सत्ययुगातले, पण आचरण मात्र सत्याचं होतं. पशु जरी असलो तरी सत्य आचरण होतं आमचं. या सत्ययुगात कोणी खोटं बोलत नाही. जनावर सुद्धा माणसांना बोलायचे, पण आता कलियुगामध्ये माणसं फक्त खोटच बोलतात. म्हणून जनावरांनी बोलणं बंद केलं. फक्त खोटं बोलतात माणसं. ऐका, भिल्ल म्हणतो, ए हरिणी, तू जाते म्हणते, पिलांना जन्माला घालते परत येते, कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? फसवशील मला, फसवशील, कसा विश्वास ठेवू? दादा, मी जर फसवलं तर वेद जाळल्याचं पाप लागेल मला. वेदांचं पुस्तक जाळल्याचं पाप लागेल मला. खोटं नाही बोलणार, मी नाही फसवणार तुला. मला फक्त माझ्या पाडसांना, माझ्या पिलांना जन्म देऊन येऊ दे. फसवायचं काय कारण आहे? अरे हा देह एक दिवस जाणारच आहे. शरीर जायाचे ठेवणे, काळाची ठेव, एक ना एक दिवस हे शरीर जाणार आहे. अजरामर थोडंच आहे आपण इथं कोणी. शरीर जायाचे ठेवणे. आणि उलट मला आनंद होईल. का आनंद होईल? माझी शिकार केल्यामुळं, मी मेल्यामुळं माझ्या शरीराचा उपयोग तुझ्या लेकरा बाळाचा पोट भरण्यासाठी होईल. जनावराचं शरीर आहे, पण कोणाचं तरी पोट भरण्याच्या कामी येणार आहे. त्याच्यामुळं हरिणाला आनंद होते. सगळ्यात नासक शरीर म्हणलं तर माणसाचं आहे हो. जनावराचं शरीर खूप चांगलं. बैलाचं शरीर, बैलाच्या कातड्याच्या पायात जोडे घालेला होतात. गाई म्हशीचं शेणानं आपण घर सारवतो. माणसाचं आहे काही उपयोग? ऐका, ती हरिण म्हणते, दादा मी आत्ता जाते आणि पिलांना जन्म देऊन लगेच परत येते, विश्वास ठेव माझ्यावर, विश्वास ठेव. हरिणाला वाटलं खरंच गर्भवती हरिण आहे, मारणं पाप आहे, सोडून दिलं तिला. जा आणि ये परत. रात्रीचा 2रा प्रहर चालू झाला. 2रा प्रहर. 2रा प्रहर म्हणजे किती वाजता? रात्रीचे 9 ते रात्रीचे 12. रात्रीचा 2रा प्रहर. त्या दरम्यान काय झालं ऐका. 9 ते 12 या दरम्यान पुन्हा एक हरिण त्या तळ्यावर आली. हरिण स्त्री जातीची. त्यावेळेला भिल्लानं पुन्हा एकदा बाण काढला, धनुष्यावर चढवला, धनुष्याला बाण जोडला. पण समोर पुन्हा काही झाडाची पानं आडवे यायला लागले. पुन्हा पानं तोडले, कचा हल्ला, बाटलीतलं पाणी खाली पडलं. पुन्हा ते पानं तोडलेले खाली टाकले. नकळत होत का होईना त्याच्या हातून पुन्हा एकदा 2री पूजा घडली. रात्रीच्या 2ऱ्या प्रहरामध्ये 2री पूजा घडली. हरिणीला समजलं कोणीतरी माझ्यावर नेम धरलाय, झाडावर हालचाल व्हायली, माझी शिकार होणार आहे. त्यावेळेला ती हरिण माणसाच्या आवाजात बोलते, अरे भिल्ल दादा, मला घरी जाऊन येऊ दे, मला घरी जाऊन येऊ दे. का? माझे 2 पिल्ले आहेत घरी, 2 पाडस आहेत, त्यांना दूध पाजून येऊ दे. माझी वाट पाहत असतील रे ते. माझी तळमळ होते बाळा, तशी त्यांची देखील तळमळ होत असेल. तू तुझ्या लेकरावरून आठव. तू तुझ्या लेकरावरून आठव. तुझे लेकर कशी वाट पाहत असतील तुझे,
तसे माझे देखील लेकर वाट पाहत असतील ते घरी. मला फक्त एकदा जाऊ दे, त्यांना दूध पाजू दे आणि मग परत येते मी, माझी खुशाल शिकार कर खुशाल. त्या हरणीला बाण मारण्याच्या नादामध्ये याच्याकडून दुसरी पूजा घडली होती नकळत. हा, त्या हरणीला देखील त्यानं सोडून दिलं. आता रात्रीचा तिसरा प्रहर चालू झाला. तिसरा येतो म्हणली ती हरीण दोन्ही पण लक्षात घ्या. एक गर्भवती होती, हिला आता पिल्ल होते घरी. दोन्ही हरीण गेल्या. आता रात्रीचा तिसरा प्रहर चालू झाला. म्हणजे रात्रीचे 12 वाजून पुढे गेलेले. 12 वाजून पुढे वेळ झाली. 12 ते 3 त्या दरम्यान तळ्यावर एक मोठा हरीण आला. हरीण पुरुष प्रजातीचा, त्याला आपण काळवीट म्हणतो. काळवीट आलं आणि त्या हरणाला पाहिल्यावर भिल्लाला वाटलं हा आता बरं झालं. आता ही काय गर्भवती असू शकत नाही, पुरुष जातीचा हरिण आहे, हा काळवीट आहे, याला आपण मारू. धनुष्यबाण काढला, धनुष्यावर चढवला, पण नेम धरता येईना. पाला तोडला पुन्हा त्या झाडाचा. बेलाचे पान झाड होतं ते. पुन्हा खाली टाकला, खाली शिवपिंडीवर शिवलिंगावर तो पडला आणि पुन्हा बाटलीतलं पाणी पडलं कमरेच्या सुरईतलं. आणि नेम धरल्याच्या नंतर त्या हरिणाच्या लक्षात आलं माझी कोणीतरी शिकार करणार आहे. त्यावेळेला ते हरिण देखील मनुष्यवाणीनं बोलतंय ते, दादा भिल्ल दादा मारू नको रे, मी एका कुटुंबाचा प्रमुख आहे, कुटुंबाचा सगळी जबाबदारी माझ्यावर आहे कुटुंब सांभाळण्याची, मारू नको दादा. माझ्या 2 बायका आहेत, 2 पत्न्या आहेत. एक गर्भवती आहे, 2 लहान पिल्ले आहेत एकीचे. तू जर मला मारलं तर ते सगळे श्राप देतील रे तुला तळतळाट लागेल दादा, मारू नको रे, मारू नको. आणि एक लक्षात घ्या मायबाप, कोणाचा तळतळाट घ्यायचा नाही. मी हे नेहमी सांगतो कथेतून, कोणाची हळहळ, कोणाचा तळतळाट नाही घ्यायचा. कारण ती हाय कोणाची ती तळतळाट फार बेकार असतो, फार रसातळाला घेऊन जातो माणसाला. कोणाला फसवायचं नाही. आपलं वाटोळं झालंय म्हणून कधी दुसऱ्याचं वाटोळं करायचं नाही, एवढं लक्षात घ्या. याच्यातूनच तळतळाट लागतो. आणि तळतळाट लागल्यावर तुम्ही किती कष्ट करा, यश नाही येत. फार भयानक असतं ते. हरिण म्हणतं दादा माझ्या बायका पोरांना भेटून येऊ दे, एकदा भेटून येऊ दे, त्यांना सांगून येतो मी, आणि मग खुशाल मला मार. भिल्ल म्हणतो अरे मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर, तू जर मला फसवलं, तू आलाच नाही तर. ते हरिण काय म्हणतं दादा, अरे मी जर तुझ्याशी खोटं बोललो, तुला मी जर फसवलं तर 28 प्रकारच्या नरक यातना भोगण्यासाठी मला तयार राहावं लागेल. नाही फसवणार. अरे तुझ्या आधी सुद्धा 2 हरिणी मला असं सांगून गेल्या, अजून आल्या नाही, कसा विश्वास ठेवू. दादा माझ्यावर विश्वास ठेव फक्त. अरे हा हरिण सुद्धा शास्त्र बोलतोय, शास्त्राची भाषा बोलतोय. अंधारामध्ये बेलाची पानं तोडत होता, खाली सोडत होता, पानं तोडत होता, खाली सोडत होता. गंमत अशी झाली, ती सगळी हरणं आता त्याच्या घरी एका जागी भेटली. त्यांच्याच ज्या ठिकाणी ते हरणं राहायचे, त्यांची गुहा होती खडकाच्या कपारीमध्ये. त्या ठिकाणी सगळे हरणं, ती एक गर्भवती हरीण, जिला पिल्ल होते ती हरीण, आणि हा कुटुंबाचा प्रमुख काळवीट, हे सगळेजण आता एका जागी जमलेत आणि एकमेकाच्या गळ्यात पडून रडतायत. ऐका, जनावर आहेत ही मुकी जनावर, पण प्रेम बघा त्यांच्यातलं. प्रेम बघा. आपण माणसं असून काय उपयोग. आज एकमेकावर घरातले माणसं सुद्धा एकाकडे पाहताना डोळे वटारून पाहायला लागलेत. प्रेम राहिलं, हरवत चाललंय, प्रेम हरवत चाललंय. ऐका, सगळे एकमेकाच्या गळ्यात पडून रडतायत. हरणं, गर्भवती हरणीनं आता 2 पिल्लांना जन्म दिलाय, पाडसांना जन्म दिलाय. त्या मोठ्या हरणीनं देखील आपल्या 2 पिल्लांना दूध पाजलंय. आणि जेव्हा हा मोठा हरीण घरी आला तेव्हा सगळेजण रडतायत. दोन्ही हरिणी काय म्हणतात हात जोडून त्या काळविटा पुढं, मालक स्वामी, आम्ही त्या एका बिल्लाला वचन देऊन आलो, आम्ही परत येणार मरण्यासाठी, आम्हाला आता जाऊ द्या, आम्हाला जावं लागणार, तुम्ही आपला प्रपंच सांभाळा. हे माझे 2 पिल्ल, हे ताईचे 2 पिल्ल नवीन जन्मलेले, यांना सांभाळा तुम्ही आणि आम्हाला जाऊ द्या आता. ती एक लहान हरीण काय म्हणती, जिनं नेमकंच आता पिल्ल जन्माला घातले होते, ती म्हणती मोठ्या हरणीला, ताईसाहेब तुम्ही थांबा, मी जाते, तुमचे पिल्ल सांभाळा, माझे देखील पिल्ल सांभाळा, माझ्या पिल्लांना दूध पाजवा, आता मी जाते. पण ती मोठी हरीण म्हणते नाही ग, तुझे पिल्ल लहान आहे, तू थांब, मी जाते. तो जो कुटुंबाचा प्रमुख, त्यांचा पती, तो म्हणतो तुम्ही दोघेही थांबा, मी जातो.
लहान लहान पिलं सुद्धा म्हणायला लागले, आई बाबा तुम्ही गेल्याच्या नंतर आम्ही तरी कोणासाठी थांबायचं, आम्ही तरी कोणासाठी थांबायचं. एक लक्षात घ्या मायबाप, जनावर आहेत पण प्रामाणिक आहेत. हा, जनावर आहेत पण प्रामाणिक आहेत. किती प्रेम आहे त्यांचं बघा ना. आणि आपलं प्रेम कुठं चाललंय, हरवलं प्रेम आपलं. वनातला हरिण, महिला मंडळी लक्षपूर्वक ऐका, वनातला हरिण कधी बायकोला सोन्यातले कानाचे झुंबर देत नाही, कधी गळ्यातला सोन्याचा नेकलेस देत नाही, कधी संक्रांतीला साडी घेत नाही हरिण वनातला, तरी त्यांच्या तितकं प्रेम आहे. आणि आपण जरासं काही झालं की निघाले माहेरला, का निघाले, आम्हाला दागिना घेतला नाही. एक लक्षात घ्या, नवऱ्यानं सोनं घेऊन दिलं तरच मालकावर प्रेम, त्याच्यावर दया, मग काय चहा, मग काय नाश्ता. साडी चोळीवर दागदागिन्यावर प्रेम नसतं माय, प्रेम हे हृदयावर आहे. एक लक्षात घ्या, तुमच्या अंगावर किती दागिने अलंकार आहेत हे अजिबात महत्वाचं नाही आहे. एका सौभाग्यवतीच्या जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार जो आहे का नाही, तो तिच्या कपाळावरचं कुंकू आहे. तिच्यासाठी त्याच्यासारखा मोठा अलंकार तिच्या जीवनामध्ये दुसरा नाही माय बापू. हा, आणि समजा हे जर तुम्हाला कळालं तर शिवपुराण ऐकल्याचं सार्थक झालं म्हणायला हरकत नाही. सार्थक झालं. जीवन कळालं पाहिजे, आपल्या परिवारातल्या माणसाचं महत्व कळालं पाहिजे, कुटुंबातलं प्रेम टिकून राहिलं पाहिजे, घरामध्ये एका आईची एका पत्नीची काय जबाबदारी आहे तुमच्या लक्षात आली पाहिजे, तरच आपल्या शिवपुराणाचं चीज झालं, सार्थक झालं म्हणायला हरकत नाही. नवऱ्याला देखील कळायला पाहिजे, नुसतं बायकोला कळून उपयोग नाही, नवऱ्याला कळायला पाहिजे की आपली जबाबदारी काय आहे. सगळ्यांनाच सगळं कळालं पाहिजे. आणि याच्यासाठीच ही कथा आहे, फक्त कथा ऐकून सोडून देण्यासाठी नाहीये. काय त्या हरणांचं प्रेम आहे पहा ना. सगळेच म्हणतात सगळेच जाऊ, आता सगळेच जाऊ, कोणच नाही थांबायचं माग, सगळेच मरू. छोटे छोटे ती हरणाची पिल्ले पाडसं ते पण म्हणतात बाबा आम्ही पण मरतो तुमच्या सोबत, आम्ही पण. किती प्रेम आहे त्यांचं बघा. त्या भिल्लानं त्या 3 हरणीला परत पाठवलं होतं, तीन हरणांना. आता जाताना 3 गेलते, 2 हरिणी आणि 1 त्यांचा मालक काळवेट हरिण. पण येताना आता 4 पिल्लं घेऊन आले. ते 4 पिल्लांना घेऊन आले, म्हणजे किती झाले, 4 आणि 3 7 जण आले, 7 जण. आता सकाळचे 3 वाजले होते, म्हणजे रात्रीचा 4था प्रहर चालू झाला होता. त्या भिल्लानं पाहिलं आणि त्याला धक्का बसला. अरे जाताना 3 गेले होते, येताना आता 7 जण आले. 7 जण. किती आश्चर्य आहे, काय प्रामाणिकपणा आहे हा, किती सत्यवादी आहेत हे जनावर. वनातल्या जनावरांनी सुद्धा दिलेलं वचन पूर्ण केलंय त्यांनी. जनावरांनी ज्या 3घांना पाठवलं होतं, येताना 4 जणांना आणलंय सोबत त्यांनी. त्यावेळेला ते हरिण जवळ आले आणि त्या मोठ्या हरणानं त्या मालकानं सांगितलं, भिल्ल दादा आता मार मला, खुशाल मार, भेटून आलो मी माझ्या कुटुंबाला, मार. पण तिची हरिण होती मोठी, ती काय म्हणली, हा नाही रे भिल्ल दादा, आमच्या मालकांना नाही मारायचं, अगोदर आम्हाला दोघींना मार. कारण नवऱ्याच्या अगोदर मरण्याचं जे सुख आहे ते आम्हाला मिळू दे. सौभाग्यवती आम्ही पतिव्रत आहेत आणि नवऱ्याच्या अगोदर मरण्याचं सुख, त्याला सौभाग्यवतीचं मरण मरायचंय आम्हाला. हा ऐक, सुवासनीचं मरण आम्हाला येऊ दे, अगोदर आम्हाला मार. ते हरिण म्हणते नाही रे, अगोदर मलाच मार यांच्या अगोदर. त्यावेळेला छोटे छोटे ते पिल्लं 4ही पिल्लं पुढं आले आणि ते भिल्लाला म्हणतात माणसाच्या भाषेमध्ये, भिल्ल दादा अगोदर आम्हालाच मार, नंतर आमच्या मायबापाला मार. काय प्रेम असेल त्यांचं बघा. त्या भिल्लाचे डोळे भरून आले, अंतःकरण दाटून आलं, डोळे पाणावले. त्याला काय करावं हे सुचना झालं, गोंधळला तो. झाडावर बसलेला रडतोय, त्याचे डोळे भरून आले. बस डोळे भरून आले, अंतःकर भरून आले. झाडावरला खाली उतरायला लागला, पण पाय अडकला, त्याचा पाय अडकला. आणि पाय अडकून पडतो का काय, गडबडीमध्ये खाली उतरण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या कमरेची बाटली, ती पाण्याची सुरई पुन्हा हल्ली. काही पानं त्या झाडाचे बेलाचे तुटून पुन्हा खाली शिवलिंगावर पडले. आणि रात्रीच्या 4थ्या प्रहारामध्ये देखील त्याच्या हातून पूजा घडली. झाडावरून उतरताना गडबडीमध्ये त्याचा पाय एका फांदीमध्ये अडकला आणि खाली जमिनीवर पडला. तो जमिनीवर पडल्याबरोबर साष्टांग दंडवत घातल्या गेला त्याच्याकडून आणि त्याचं डोकं खाली शिवलिंगाला स्पर्श झालं आणि त्याचे सगळे पाप नष्ट झाले, सगळे पाप. आणि त्याच वेळेला शिवरात्रीची रात्र ती
भोलेनाथ भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. महादेव प्रगट झाले. भिल्ल घाबरलाय तो. त्यानं कधी देव माहित नाही, त्याला परमार्थ काय आहे माहित नाही. एक लक्षात घ्या, एवढा भोळा देव आहे, तुमची पात्रता देखील पाहत नाही तो. काय पात्रता आहे. महादेव प्रकट झाल्याच्या नंतर घाबरला तो, गोंधळला. काय करावं, कुठं पळावं, त्याला सुचेनाचं झालं. थांबला एकाच जागी, थरथर कापतोय. महादेवानं सांगितलं घाबरू नको, घाबरू नको. हा शिवरात्रीचा दिवस आहे आणि तुझ्याकडून नकळत का होईना उपवास घडलाय, नकळत का होईना उपवास घडलाय, नकळत पूजा सुद्धा घडली. पूजा सुद्धा 4 प्रहरामध्ये पूजा झाली तुझ्याकडून. बेल आणि पाण्यानं माझा अभिषेक केला असतो. बेल आणि पाण्यानं मी तुझ्यावर खुश आहे. काय तुला काय पाहिजे ते सांग, तुला प्रत्येक गोष्ट देण्यासाठी तयार आहे मी. काय पाहिजे तुला. तो भिल्ल म्हणतोय देवा खरं सांगू, मला माहीतच नाही हो आज शिवरात्र आहे. मला माहित नाही शिवरात्र आहे. कशाला म्हणतात तेच माहित नाही त्याला. भिल्ल आहे तो. कधी स्नान करायचं, कधी उपवास करायचा काहीच माहित नाही त्याला. आज शिवरात्र आहे हे मला माहित नव्हतं. मी काय जाणून बुजून ठरवून तुमची पूजा नाही केली. या हरणांची शिकार करण्याच्या नादामध्ये माझ्याकडून तुमची नकळत पूजा झाली अनावधानानं. मला शिकार करायची होती हरणाची, पण पूजा घडली तुमची चुकून माझ्याकडून. मी जाणून बुजून नाही केली. मला काहीच पाहिजे नाही, काहीच पाहिजे नाही. म्हणून काही द्यायचं असेल या छोट्या छोट्या हरणांना द्या, या 7ही हरणांना द्या. सत्यवादी आहेत ते. मला नको काहीच, काहीच नाही पाहिजे. त्यावेळेला महादेव म्हणतात अरे भिल्ला, त्या हरणांना वरदान देतोच मी. आकाशामध्ये हे 7ही जण सप्त तारामंडल म्हणून राहतील. सप्त तारामंडल. आणि तुलाही आशीर्वाद देतो. तुलाही येणारा जो काळ आहे, येणारं जे युग आहे, त्रेतायुग, हे सत्ययुगातली घटना आहे. आणि त्रेतायुगामध्ये माझे आराध्य, माझे मित्र असलेले विष्णू भगवंत राम अवतार धारण करणार आहेत. राम अवतार. तुला आशीर्वाद देतो मी. काय आशीर्वाद दिला महादेवानं ऐका. ज्यानं रामायण नीट ऐकले त्याला हे सुद्धा प्रसंग लक्षात येईल. राम प्रभू माझे मित्र आहेत, माझे आराध्य आहेत. त्रेतायुगामध्ये तू सुद्धा रामाचा मित्र बनशील. रामाचा मित्र. ऐका. आणि तुझं चरित्र हे रामाच्या चरित्रासोबत जोडल्या जाईल. रामाच्या चरित्रासोबत. तुमच्या लक्षात आहे का, वनवासामध्ये शृंगवेरपूर नावाचं एक ठिकाणाचा उल्लेख आलेला आहे. शृंगवेरपूर. पहिला मुक्काम रामप्रभूचा कुठं पडला, त्या शृंगवेरपूर मध्ये. आणि तिथं एक गुहक रामप्रभूच्या भेटीला आला होता. गुहक. त्या गुहकाचाच हे भिल्ल आहे. या भिल्ल, हा भिल्ल म्हणजेच गुहक आहे. ऐका. पहिल्याच दिवशी रामप्रभू तुझ्या हातानं फळं आणि कंदमुळं खातील. तुझं नाव इतिहासामध्ये अजर अमर होईल. आशीर्वाद दिला तिला. तू टाकलेलं प्रत्येक बेलाचं पान माझ्या पिंडीवर पडलंय. आणि कसं पडलंय, उलट पडलंय. बेल कसा व्हायचा माय, उलटा व्हायचा. बेल वाहताना उलटा व्हायचा. लक्ष द्या इकडं, फार महत्वाचा विषय. बेल, त्या भिल्लानं टाकलेलं प्रत्येक बेलाचं पान हे पडताना पिंडीवर उलट पडलं. उलट म्हणजे त्याच्या ज्या शिरा आहेत गुरुजी, त्या शिरा वर होत्या आणि जो नरम भाग आहे तो भाग खाली होता. आणि त्याचा देठ बेल वाहताना काय करायचा, आपल्याकडे ठेवायचा. चला आधी हे सांगतो. तुझी आठवण म्हणून महादेवानं स्वतः सांगितलं, जो कोणी बेलाचं पान उलट वाहिलं तर त्या पानाचाच मी स्वीकार करेन. उलट वाहिलेल्या पानाचाच महादेव स्वीकार करतात, बाकी नाही. महादेव आता म्हणतायत, तू आता शृंगवेरपूर या ठिकाणी निवास कर. माझ्या आशीर्वादानं लवकरच रामप्रभू तुला भेट देतील. ज्या ठिकाणी मी प्रगट झालो ते ठिकाण तुझ्याच नावानं म्हणजे व्याधेश्वर म्हणून प्रसिद्ध होईल. व्याधेश्वर. व्याधेश्वर हा शिवो जातः पर्वते अर्बुदाचले दर्शनात पूजनात सद्यो भुक्ती मुक्ती प्रदायका. अर्बुदाचल नावाच्या पर्वतावर व्याधेश्वर नावाच्या या शिवलिंगाच्या दर्शनानं भुक्ती आणि मुक्तीची प्राप्ती होते. महादेवाला बेल आणि जल अभिषेक करण्याचा फार मोठा महिमा आहे मायबाप. बेल आणि जल, आणि तेही किती पाहिजे, एक पसाभर पाणी, एक बिल्वदल. पसाभर पाण्यानं खुश होतो तो, त्याला जास्त लागत नाही. पण भाव मात्र खरा लागतो. भाव हृदयातला. तुमच्या मनामध्ये जर भाव नसेल, तुम्ही मोटर लावून पाणी टाका त्याच्या डोक्यावर, भाव लागतो. ऐका. शिवलिंगावर बेल वाहणारा हा भक्त महादेवाला स्वतःचा मुलगा कार्तिकेयापेक्षाही जास्त प्रिय असतो. बेल वाहणारा
मग कसा व्हायचा बेल ऐका, शिरा वर ठेवायच्या, नरम भाग खाली, आणि देठाच्या थोडंसं वर मधाचं बोट लावायचं, मध आणि मधाचं बोट लावून ते एकच बेलाचं पान शिवलिंगाला वर चिटकवा, सगळ्या मनोकामना पूर्ण होतील, सगळ्या मनोकामना. असा बेलाचा महिमा आहे. भगवंताला महादेवाला एक तांब्याभर पाणी अर्पण करण्याचा महिमा आहे. चला एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू आणि पुढची कथा ऐकू. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, शिवाय ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, शिवाय ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, जय भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले, हर हर भोले, हर हर भोले नमः. बोलिए उमापति महादेव की, नमः पार्वती पते शिव हर हर महादेव.